लाइफ इंडिया टीव्ही न्यूज। कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना काही पद्धतीचं माहिती नाही क्वालिटी काय करायचं कॉन्ट्रॅक्टर याला विचार टेस्ट होतात कुठे होता तुमची लॅब कुठे आहे? आहेत ना लॅब याला ते फळेगावला ते फळेगावमध्ये इथं site वर जाणार नाही. हे अनेक नागरिकांच्या समस्या आहे, अनेक क्वालिफाईड इंजिनियर्स आहेत त्यांच्या समस्या आहेत, पण त्या समस्यांचा यांच्याकडे प्रश्नच नाही आहे. त्या समस्या भिवंडी तालुक्यातील खडवली फाटा ते आन्हे व पुढील सुमारे 6 किलोमीटर अंतरावरील आरसीसी रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र हे काम अत्यंत संथ गतीने आणि कोणतेही योग्य नियोजन न करता सुरू असल्याचा आरोप करत आन्हे ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून तीव्र नाराजी व्यक्त केली. या रस्त्याचे काम अनेक ठिकाणी सुरू करून मध्येच थांबवण्यात आले आहे. ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून नोकरी, व्यवसाय तसेच शिक्षणासाठी ये जा करणाऱ्या नागरिकांना 1 ते 1.5 तास ट्रॅफिकमध्ये अडकून राहावे लागत आहे. या गंभीर समस्येबाबत आन्हे परिसरातील सुशिक्षित युवक, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत रस्त्याच्या कामाविरोधात आवाज उठवला. ग्रामस्थांनी संबंधित उपकंत्राटदार व मुख्य कंत्राटदार अतुलराव विठ्ठलराव भोईर यांना जाब विचारत रस्त्याचे काम योग्य नियोजनानुसार करण्याची मागणी केली. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की एकाच वेळी अनेक ठिकाणी रस्ता खोदून वाहतुकीचा खोळंबा करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करण्यात यावे. तसेच ज्या ठिकाणी काम सुरू आहे ते पूर्ण झाल्यानंतरच पुढील भागात काम सुरू करावे, जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास कमी होईल. सुमारे 80 कोटी खर्चाच्या या आरसीसी रस्ता प्रकल्पाचे काम दर्जेदार, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. तसेच लवकरात लवकर सर्व सुविधा सुरळीत करून नागरिकांना दिलासा द्यावा. ग्रामस्थांनी आपल्या भावना स्पष्टपणे मांडत विकास कामांना आमचा विरोध नाही, मात्र नागरिकांना रोजचा मनस्ताप, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका निर्माण होईल अशा पद्धतीने काम होऊ नये. यावेळी सुशिक्षित युवकांनी रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित करत या आरसीसी रस्त्याच्या दर्जाची संबंधित विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. तर यावेळी प्रशासन आणि कंत्राटदारांनी तातडीने योग्य नियोजन करून रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी एकमुखी मागणी केली आहे. ऍक्च्युली खडवली ते आने फाटा ते खडवली ह्या रोड काँक्रिटीकरणाचं काम चाललंय. काम हे चांगल्या पद्धतीने चालू आहे, त्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाही, पण नियोजन बिलकुल नाहीये या कामामध्ये. ठिकठिकाणी जागोजागी यांनी पॅचेस बनवून अर्ध काम केलेलं आहे. त्याच्यामुळे 500 मीटरच्या प्रवासाला लोकांना 2-2 तास वेटिंग करायला लागते सकाळी आणि संध्याकाळी. सकाळी हा रहदारीचा रस्ता असल्यामुळे आणि आजूबाजूच्या परिसरात सगळे वेअरहाऊसेस असल्यामुळे, खडवली स्टेशन जवळ असल्यामुळे हा खूप अत्यंत महत्त्वाचा आणि रहदारीचा रस्ता आहे. परंतु अशा टायमाला सकाळी 8, 8:30 ते 11 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत इथे जी ट्रॅफिक लागते, एक 15 ते 20 दिवस झाले ह्या ट्रॅफिक ही 2-2, 3-3 तासाची ट्रॅफिक लागते. म्हणजे सर्वसामान्य माणूस जो अनेक गावातून ज्याला पडक्याला जायचा असेल तर त्याला 5 मिनिटाचं अंतर आहे, त्या 5 मिनिटं अंतर काढण्यासाठी 2 तासाचा प्रवास करायला लागतो. कॉन्ट्रॅक्टरशी जेव्हा आमचं बोलणं झालं तेव्हा कॉन्ट्रॅक्टरचं असं म्हणणं आहे की आम्ही जागोजागी माणसं ठेवलेले आहेत, परंतु शहानिशा केली असता तिथे कुठल्याही पद्धतीचा माणूस मिळत नाही आणि त्यामुळे सर्व नागरिकांची गैरसोय होते. आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वांना नाहक त्रास होत चाललाय. जसं सांगितलं, माझ्या गावामध्ये, आजूबाजूच्या गावामध्ये हार्ट पेशंट आहेत किंवा बाकीचे वेअरहाऊसमध्ये जाणारे व्यक्ती आहेत, किंवा गेले 15 ते 20 दिवस प्रत्येकाला जाण्या येण्यामध्ये उशीर होत चाललाय. आज माझ्या 2 ते 3 गावातल्या जॉब ऑफिसला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुट्ट्या झाल्या. त्याचं फक्त आणि फक्त रिझन काय, तर ही ट्रॅफिक होती. आपल्याला ट्रॅफिक जर तिथून काढायची असेल, रस्ता बनवताय चांगली गोष्ट आहे, पण नियोजन करणं खूप गरजेचं आहे.
आणि त्या नियोजनाचा अभाव इथे दिसतोय. त्यामुळे आज आम्ही सगळे पब्लिक इथे जमलेलो आहे. कारण की आता हा रस्ता फक्त आनेगावापर्यंत आहे, याच्या पुढे सोर आहे, खडवली आहे, त्याच्या पुढेच रस्ता आहे. पण त्या आज जर आम्ही जर इथे उठाव नाही केला किंवा आम्ही जर या गोष्टीवर बोललो नाही तर बाजूची गावं दखल घेणार नाहीत आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला जाब विचारणार नाहीत. तर अशा परिस्थितीमध्ये आज आम्ही हा निर्णय घेतला किंवा आम्ही सगळेजण जमले. त्या दृष्टीने आज आम्ही दुपारपासनं सकाळपासनं जे ग्रुपवरती मेसेज टाकले सगळ्यांनी हे केलं. त्यामुळे आज बघता तर ट्रॅफिक आज बऱ्यापैकी नाहीये. मग हे 15 ते 20 दिवस काय नाही झालं, हे आधीही करू शकले असते. आम्हाला बोलायला कशाला लागतं? बघा, ही वैयक्तिक प्रत्येकाची जबाबदारी आहे आपल्या ट्रॅफिक न होणं ती, बरोबर आहे. पण कॉन्ट्रॅक्टरचं तिथे काम आहे की तिथे एक नियोजनबद्ध त्यांनी तिथे काम केलं पाहिजे आणि जर त्या गोष्टी होत असेल तर जाब विचारणार, बरोबर आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की कामाची क्वालिटी, कामाच्या क्वालिटीमध्ये पण बऱ्याचशा जे नॉलेजेबल पर्सन आहेत त्यांचं असं म्हणणं आहे कामाची क्वालिटीमध्ये पण काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर त्या गोष्टीवरती पण लक्ष ठेवलं पाहिजे. कारण की रस्ता आपण एकदाच बनवणार आहे, सारखा रस्ता खण खोद आपलेच गव्हर्नमेंटचे पैसे ते कुठेतरी व्यस्त. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरनी कामावरती लक्ष दिलं पाहिजे आणि हे ट्रॅफिक समस्या त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. आणि आम्ही आनेगावातले असून आम्ही पुढची गावं आहेत यांनाही सल्ला देतो की तुमचं काम चालू असताना तुम्ही आम्हाला जो त्रास होत चाललाय किंवा तुम्हालाही त्रास झालाय तो त्रास तुमच्याकडे होऊ नये त्यासाठी तुम्ही नियोजनबद्ध तिथे सगळ्या पूर्व तयारी करा आणि काम करून घ्या. समस्या अशी आहे का सर्वप्रथम आम्हाला गेले आता 15 ते 20 दिवस झाले आम्ही इथून आपला आने फाटे तो खडवली हा रोड पूर्ण पॅक होऊन जातो. आता सकाळी पीक टाइम असतो, सकाळी कामाला जायचं 7 ते 11 वाजेपर्यंत हा टाइम पूर्ण पॅक असतो. का तर इथे खोदून ठेवलाय, थोडा पुढे गेलो का पुढे खोदून ठेवलाय, त्याच्या पुढे खोदून ठेवलाय. जायचं कसं? एक साईडून सकाळी हा भाऊ आला होता, आम्ही दोघं सोबत निघालो. हा इकडे या साईडला निघाला, मी खडवली साईडला चाललो होतो. पूर्ण रोड या साईडचा पूर्ण ब्लॉकच होता, त्या साईडला जायला एक पण गाडी नव्हती. आम्ही ऑफिसला जाणार कसे म्हणून तिकडनं बाईक काढली, तर बाईकला यायला इकडे हे साईडचा पूर्ण पॅक. आणि ज्यांनी पण कॉन्ट्रॅक्ट घेतलाय किंवा जे पण लक्ष देत आहे ते बोलताय का आम्ही माणसं ठेवल्यात हे केल्यात. सकाळी आम्ही 2 तास होतो, मी तिकडनं वॉकिंग डिस्टन्सने आलो चेक करायला की माणसं आहेत की नाही. त्यामुळे हा समस्या आम्ही आणि हा मुद्दा मांडला. आता तर झाला आमचा स्टुडंटचा किंवा जॉबवाले, समजा उद्या हरकेला जाऊन कोणी रुग्ण कोणी झालं, माझे आता वडील हार्ट पेशंट आहेत, त्यांना उद्या हरकेला जाऊन त्यांना काही इमर्जन्सी आली तर मग या ट्रॅफिकमध्ये तुम्हाला वाटतं का ते राहू शकतात? 15 ते 20 मिनिटं त्यांना हॉस्पिटलला पोचायला लागतात. म्हणजे इकडनं आम्हाला समजा पडग्याला पण जायचंय तर आम्ही 5 ते 10 मिनिटात पोचणार, पण आता या ट्रॅफिकमुळे आम्हाला 1-2 तास लागतंय. तर मग हे पेशंट राहणार का? तर मग हेच आमची समस्या आहे. रोजचे अंबरनाथ वरून रहदारी करतात या रस्त्यातून, तर त्यांच्या काहीतरी समस्या आहे. रोजच्या तुम्हाला काय अडचण आहे? तुम्ही येता जाता वेळ डेली मला 1.5 तास लागतो. हे रोडचं कामामुळे डेली मला 1.5 तास लागतं जाता येता वेळ, आणि मला हाफ डे लागतात तिथे. नाहीतर असा नॉर्मल टायमाला मला 20 मिनिटात मी पोहोचतो. याच्या आधी तुम्ही किती वेळात पोहोचायचे? आता तुम्हाला किती वेळ लागतो? 20 ते 15 मिनिटात मी पोहोचायचो. आता मला 1.5 तास लागायचे ट्रॅफिकमुळे. किती वेळा तुमचा हाफ डे लागला? आता जेव्हापासून चालू झालाय 5 ते 10 मिनिट टाइम झाला. एखाद्याच्या घरात कमवणारा माणूस एकच असतो किंवा दुसरा असतो. आता मी स्वतः अंबरनाथ वरून येतो, स्वतः एक ट्रॅव्हल करतो. जर त्यांना तर वेळेच्या अभावी जर लोकांनी जर काढून टाकलं, कामातून काढलं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? याचं घर चालणार काय कसं? करणार? असे हा एक नागरिक आहे, असे हजारो नागरिक रोज इथून रहदारी करतात. मी स्वतः आर्किटेक्ट आहे, या गावाचा रहिवासी आहे. या गावामध्ये आम्ही जेव्हा रस्त्याचं काम सुरू झालं आम्ही प्रत्येक वेळी चेक करतो की तुम्ही मोरवी जिथं काम चालू आहे प्रत्येक जी मोरवी जी आहे ती त्या पद्धतीने तयार केली जाते का? मोरवी टाकले मोरव्या मंजूर किती आहेत, किती झाल्या पाहिजेत, रस्त्याचं काम कोणत्या क्वालिटीचं आहे, जेएसबी किती दर पसरवला तुम्ही, कॉन्क्रीटची क्वालिटी काय, हे सगळे प्रश्न आम्ही त्यांना विचारण्यात आले. एकही प्रश्नाचा आम्हाला जबाब आलेला नाहीये. इथे ज्या गोष्टीचा क्वालिटी पाहिजे, क्वालिटी इंजिनियर अवेलेबल नाहीये, त्या गोष्टीची जबाबदारी कोण घेणार? कोणी नसताना रात्री त्याने कॉन्क्रीट पोर करतात. कॉन्क्रीट पोरिंगच्या वेळी त्यांचं क्वालिटी इंजिनियर अवेलेबल नाहीये. ते कॉन्क्रीट जे पोर करतात त्या कॉन्क्रीटची टेस्टिंग होते का? त्याचा जबाब त्यांच्याकडे नाहीये. कॉन्क्रीटचे जे टेस्टिंग होते तर त्यांचा जो क्यूब धरतात तो क्यूब कोण आणून दाखवेल? म्हणजे या टेस्टिंग करण्यासाठी त्यांनी कोणी ठेवलं नाहीये. क्वालिटी इंजिनियर पाहिजे, क्वालिटी इंजिनियर अवेलेबल नाहीये.
ट्यूब टेस्टिंग ते सांगतात झालेली आहे पण इथे कोणत्याही प्रकारचं लेबर त्यांच्याकडे अवेलेबल नाही किंवा त्यांच्याकडे लॅब अवेलेबल नाही आहे किती टेस्ट करतील. आणि त्याच्यानंतर त्यांनी विचारलं त्यांची ड्रॉइंग काय आहे आणि त्यांच्या डिटेल्स काय आहे त्या त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहेत. आज कामाची मुदत संपून 6 महिने झालेली आहेत पण तरी कामाची मुदत संपल्यानंतर त्यांनी काम सुरू केले. याचा जबाबदार कोण? एखादा समस्या आला तर त्याची जबाबदारी कोण? आणि हे टेस्टिंगसाठी आम्ही स्वतःहून का चेक करायचा? इथे क्वालिटी इंजिनियर का नाहीये? त्याला आम्ही जबाब विचारायचा कोणाला? जबाब विचारायला इंजिनियर इथे जबाब विचारण्यासाठी आम्ही कोणाला विचारता? जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना काही पद्धतीचं माहिती नाही क्वालिटी काय करायचं. बरोबर आहे. तुम्ही स्वतः इंजिनियर, तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहे. नाही ऐका नाही. या ठिकाणी अनेक नागरिकांच्या समस्या आहे आणि क्वालिफाईड इंजिनियर्स आहेत त्यांच्या समस्या आहेत पण त्या समस्यांचा यांच्याकडे प्रश्नच नाहीये. त्या समस्यांचा हल मांडणार कोण? अगर आम्ही मानतो तर त्यांचा प्रश्न सोडवणार कोण? याच्याकडे कोणत्याही प्रकारचा जबाब नाहीये, कोणत्या प्रकारचं उत्तर नाहीये. त्या प्रश्नाचं त्यांनी सॉल्व्ह केलं पाहिजे आणि क्वालिटी काम झालं पाहिजे. त्याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे ही आमची अपेक्षा आहे.